धनाजी बुद्रुक पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शून्य शिक्षक 38 विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर। प्रवेश घेतला पण पाटी कोरीज। पालक, ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ता सारेदादा पाडवी आक्रमक। गटविकास अधिकारी धडगाव यांच्याकडे तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी। धडगाव तालुक्यातील धनाजी बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळा पाटीलपाडा येथे एकही शिक्षक कार्यरत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या शाळेत एकूण पटसंख्या 38 आहेत व इयत्ता पहिलीत प्रवेशित विद्यार्थी 11 आहेत। या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वाटोळे झाले आहे। संतप्त झालेल्या पालक, ग्रामस्थांनी पंचायत समिती धडगाव गाठून गटविकास अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करा अशी मागणी केली आहे। सर्व शिक्षा अभियान, माझी शाळा सुंदर शाळा, निपुण भारत अशी योजना राबवून सरकार मुलांना शिकवा असे सांगते, पण प्रत्यक्षात धनाजी बुद्रुक पाटीलपाडा जिल्हा परिषद शाळेत शिकवायला एकही शिक्षक नाही। घोषणा मोठ्या, शाळा ओस, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी कट्टेवधी खर्च होतोय, पण धनाजी बुद्रुक येथे 38 पटसंख्या असताना 2 शिक्षक बंधनकारक आहेत, पण पद रिक्त। सरकार फक्त जाहिराती शिकवतंय, प्रत्यक्षात शाळा बंद पाडतोय का असा प्रश्न निर्माण होत आहे। RTI कायदा म्हणतो प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे। सरकार म्हणतं शाळा चुकवू नका, पण धनाजी बुद्रुक पाटीलपाड्यात शाळा उघड्या आहेत, मुले हजर आहेत, पण शिक्षकच देत नाही। हा शिक्षण हक्काचा खून नाही का? सरकारच कायदे मोडतंय। निपुण भारतचे काय? निपुण भारत मिशन अंतर्गत 2026-27 पर्यंत 3री पर्यंतची मुले वाचन गणितात निपुण करण्याचे उद्दिष्ट आहे, पण पाटीलपाड्यात शिक्षक नसल्याने निपुण तर सोडाच अनपढ राहण्याची वेळ आली आहे। ही गंभीर बाब लक्षात घेऊन तात्काळ शिक्षक देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। शिक्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा रस्ता। ते मिळालं तर माणूस स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवतो, अन्यायाविरुद्ध लढतो। चांगलं शिक्षण मिळालं तर चांगलं जीवन जगतं, ते नाकारलं तर पिढ्या बर्बाद होतात। म्हणूनच सारेदादा पाडवी म्हणतात, शिक्षण हा भीक नाही, हक्क आहे। आता प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी। धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनाजी बुद्रुक पाटीलपाडा येथील शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे। शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे, परंतु धडगाव तालुक्यातील धनाजी बुद्रुक येथे शाळा उघडून 15 जूनपासून शाळा उघडलेली आहे, परंतु त्या शाळेत एकही शिक्षक अद्याप मिळालेले नाही। म्हणून विद्यार्थी वाऱ्यावर सोडलेले आहेत की काय असं म्हटलं जातं गावकऱ्याकडनं। तर त्या गावातील गावकऱ्यांनी माननीय गटविकास अधिकारी धडगाव येथे मागणी केलेली आहे की त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक तात्काळ मिळालेलं पाहिजे, म्हणून त्या गावकऱ्यांनी मान्यवरांकडं मागणी केलेली आहे। तर मी एकच म्हणेन की सातपुड्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मान्य गटविकास अधिकारी यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे। ज्या ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत शिक्षक उपलब्ध करून दिली पाहिजे, आणि तसेच जिल्हा परिषद CEO यांनी सुद्धा जातीने लक्ष दिलं पाहिजे। एवढंच मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून बोलू इच्छितो। धन्यवाद।